प्रसंगी काढा तेणे पेढा वारेल पथ्यन आम्ही आणि कवाचे न सेवी प्रस्तुत प्रसंगी असणारी कीर्तनाची सेवा बनेश्वर भगवान परमात्म्याच्या सेवेप्रित्यर्थ चालू असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहातली नियोजित आयोजित प्रायोजित असणारी कीर्तनाची ही सेवा ही बनेश्वरांच्या चरणी समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांना झालेल्या पण माहीत नसलेल्या एका रोगावरचं औषध दिलेलं आहे। विठ्ठल मी अभंगाची ओळख करून दिली तुमच्याशी। काय आहे अभंगामध्ये? जगद्गुरू तुकाराम महाराजांनी एक औषध दिलेलं आहे। रोग झाल्यानंतरच औषध घेतोय माणूस। रोग तर झालेला आहे पण रोगाचं वैशिष्ट्य असं आहे की तो रोगच आपल्याला माहीत नाही। झालेल्या पण माहीत नसलेल्या एका रोगावरचं सुंदर उत्तम असं गुणकारी औषध या अभंगाद्वारे तुकाराम महाराज देत आहेत। विठ्ठल विठ्ठल औषध चांगलं मिळलं की गुण चांगला येतो। आता बोलतोय ते वाक्य महत्वाचं, नीट ऐका बरं का। पायऱ्यांवर बसलेले माझे भावांनो, मोबाईल बघता बघता माझं एक वाक्य ऐका फक्त, मग थांबला तर थांबा, राहिला तर राहा, गेला तर जा, येऊ वाटलं जवळ तर या। रामप्रभूंची भक्ती, हनुमंतरायांची शक्ती आणि कृष्ण परमात्म्याची युक्ती ज्याला स्वराज्य स्थापण्याकरता उपयोगी पडली आणि ती जिनं दिली त्या राजमाता जिजाऊंचा आजचा असणारा जन्मोत्सव आहे। आणि छत्रपतींच्या चरणाशी ही सेवा करायला मिळते ह्यात फक्त मला आनंद आहे। बाकीचं मी काही बोलत नाही, माझ्या विरोधी गोष्टी आहेत बऱ्याचशा। आता तेव्हा तेव्हा बसलेली पंक्तीला नव्हती होय, ती काय केलं ते गोडवाड्याला काय म्हणते तुमच्याकडं, चक्की। हा चक्की खायला नव्हतं तुम्ही? अरे एकत्र या गड्यानो, घरात घुसून मारायची वेळ आली आपल्याला। एक है तो सेफ है, बटे घे तो कटे घे। राजांच्या समोर तरी तरुण तडफदार समाज असा बसायला पाहिजे होता। ही आता ही जी कीर्तनाला आलेली आहेत ना, हे माधवबाबांच्या पासून ऐकून सोडलंय यांनी। माधवबाबा गेले पण हे राहिले, आणि काय नाही कोणाचं ऐका, काय 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 परिणाम होत नाही अजिबात यांच्यावर। आपले संदीपान बाबा आणा नाही तर आणि कुणी आणा, यांच्यावर परिणाम नाही, आउट ऑफ कव्हरेज एरिया। पण नाउडेज नीड्स ऑफ यंगची टू बी ट्रेन्ड ॲज लाईक अ परमार्थ। जदवत देशाला तरुणांची गरज आहे ती तशीच परमार्थाला सुद्धा तरुणांची गरज आहे। तरणा भाग्यवंत हे माझ्या बापाच्या गाथ्यातलं वाक्य नाही, मुळीच नाही। म्हणून तरुण वर्ग समाज आला पाहिजे। आया बहिणी येतात, एकत्रित बसतात, त्यांचे गुण गावे तेवढे थोडे, पण एखादी लेट येऊन पुन्हा थेटमध्ये घुसती हे वागणं बरं नव्हतं। लेट यायचं ना इकडे, मला जागा तुझ्या कोणी ठेवली? हां, चिकी खाऊन घरी जाऊन झोप काढून तू आली, इथंच बसली असते तर खाल्ल्यावर। गाव अख्खं बाबांची पंगत होती। हां हां, दादांची सुंदर असा स्वयंपाक घरातही आम्हाला वेगळी एक भाजी मी सांगितली होती म्हणून केली होती, माझ्या आवडी जाऊ। लोक आपलं निघलं नाही, आम्ही प्रवासात असलो की दुपारच्यालाच समाधान महाराजांच्या सारख्यांनी आमचं समाधान व्हावं म्हणून दुपारनंच विचारायचं तुम्हाला जेवायला काय लागतं। आता काय पिपळाचा वडाचा पाला खातोय का माणूस, पण आपलं उगं समाधान वाटावं म्हणून समाधान करायसाठी समाधान महाराजांसारख्यांनी विचारायचं तुम्हाला काय लागतं खायला। एकाला मी सांगितलं तर नुसती बिताड चाटतो म्हणलं, मी दुसरं काय खात नाही। हरभऱ्याची भाजी सांगितली होती, दादांच्या घरी मिळाली। अन्नदाता सुखी भव, दादा खूप मोठी पंगत। आणि मला एक दोनच वाक्यामध्ये सगळा सार घराचा कळाला। आमदनी भरपूर येते
लक्ष्मी प्रसन्न आहे घरावर, पण त्यापेक्षा वारकऱ्यांना आणि गावकऱ्यांना अन्नदान घातल्याचा परिणाम येणारी जी लक्ष्मी आहे ना ती अजिबात तुमच्या घरातनं हलणार नाही, कारण ह्यांचा मालक आहे नारायण आणि तो आहे तिचा नवरा. नवऱ्याला कशी सोडेल लक्ष्मी? आहे सगळं व्यवस्थित आणखी तुमच्याकडं आहे. तेव्हा काय खायचं काय नाही चौकशा केले जातात. आराध्य दैवत पाहिलं, बाकीच्या गोष्टी विसरून गेलो मी बऱ्याचशा. आणखी एका व्यक्तिमत्वाची आज जयंती आहे. काय विवेकानंदांचं चरित्र आहे. सगळं फार मोठं चरित्र सांगतच बसत नाही, एका वाक्यात मी विवेकानंद सांगतो तुम्हाला. हाऊ टू लिव्ह, जगावं कसं हे तत्वज्ञान ज्यानं जगाला बहाल केलं त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला झालेले पण माहीत नसलेले रोगावरचं औषध सांगतायत. रोग झालेला आहे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. रोग तुम्हाला मला झालेला सगळ्यांना आहे, इथं असलेल्यांना आहे, घरी झोपलेल्यांना आहे, कीर्तनाला आलेल्या न आलेल्या सगळ्यांना रोग झालेला आहे, पण माहीत नाही ना रोग तो. बरं, रोग झालेला जो आहे तो माहीत झाला तरी दुःख देतो आणि नाही उघडकीस आला माहीत झाला तरी दुःख द्यायचं काम तो करतो. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. रोग झाला तरी झाल्यानंतर त्याचं दुःखही उपभोगावंच लागतं. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या रोगाचं दुःख आपण उपभोगतोय. म्हणूनच की काय, मंदिरात गेल्यानंतर सुद्धा आपल्या सुखाच्या गप्पा नाही येत. सुखरूप आहे ना परमात्मा, देव सुखरूप जर आहे तर देवाजवळ गेल्यानंतर सुखाच्या गप्पा मारावे का नाही आपण? नाही ना, तोंडातनं बाहेर पडत, दुःखाचंच रडगानं बाहेर पडतं. याचाच विरुद्ध अर्थ असा की रोग झालाय. काय गाराणी येते आपली देवाजवळ गेल्या, देवा करिता या सेवा कुटुंबाचे, करिता या सेवा कुटुंबाचे, करिता या सेवा कुटुंबाचे, करिता या सेवा. करीत आया सेवा कुटुंबाची. दुःखाचं रडगानं देवाजवळ सुधार गेल्यानंतर आपण बनेश्वराजवळ गेल्यानंतर सुखाच्या गप्पा मारायच्या का नाही? प्रपंचात असं, प्रपंचात तसं, आमचं असं, आमचं तसं. हे ह्याचं कसं चांगलं वेळ आहे त्या बाबाचं. ज्याच्याजवळ बोंब मारतात त्याचं काय चांगलं आहे, पण भजन करी सगळ्या कटकटी बाजूला सारून एक चिंतनात मग्न कसं व्हावं हे भगवान शंकरांच्याकडनं शिकावं. शिवमहापुराण कथा तर चालूच आहे तुमची. खूप सुंदर मंदिर आहे बरं का, खूप सुंदर आहे. आता जुन्यातलं काय ते तर राहिलं नाही, समजा सगळंच मॉडिफिकेशन झालं. मला जुनं जास्त बघण्याची हौस आहे, तरीसुद्धा सुंदर आहे, छान आहे ते. बनेश्वर भगवान देवाजवळ गेल्यानंतर देवाच्या सुखाच्या गप्पा माराव्या, पण मारत नाही आपण, कारण रोग झालेला आहे. तुमच्या माझ्या जीवनात सगळ्यांना तो रोग झालेला आहे, पण माहीत नाही. अशीच काही लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भेटीला जायला निघाली, व्यग्र झालेली, प्रपंचात त्रस्त झालेली, कटकटींनी दुःखी झालेली प्रपंचाच्या. रोज गावात गप्पा मारायची म्हातारडी होती, 7-8-10 बनसारोळ्याची.
त्या काळातली जुनी, आताची नाही. जुन्या महादेव देवळाच्या बाहेर गप्पा मारायचे, आत हरिपाठ चालायचा, पण ती हरिपाठाला जात नव्हती म्हातारडी, बाहेर लय गप्पा मारायची. बरोबरच्या गप्पा त्याच. नानाने म्हणायचं, आबा बघा ना बाबा, संसारात काय राम नाही बाबा. मग राम आत आहे ना बाबा, तू पायऱ्या उतरून आत तरी जा ना बाबा मंदिराच्या बाहेर. का त्या कुठं करायत बसायची, पण उमरा नाही देवळाचा ओलांडला. असली म्हातारडी बावळट होती ती 10-12 आणि बनसारोळ्याची होती त्या काळातली. आता कवडी अंगावर घेऊ नका तुम्ही, तुम्हाला काय घेणं आहे त्याच्यात. मग नाना म्हणायचा, आबा मला तर काय पटाना, पण कोडं सुटाना आणि सुख काय भेटाना. बांधलेली गायची गाठ सुटाना, आम्हाला भाकरी सुनकडनं भेटाना, लय मोठा कुटाना. पटाना पण आता काय करावं. मग आप्पा म्हणायचे, आप्पा अरे रात्रंदिवस पळपळ पळालो या लेकरांसाठी सुनांसाठी. भूक लागली तर मागितलं तरी लवकर वाढत नाही जेवण. जा म्हणते बनीश्वरात सप्ताह तिकडं पंक्ती असतात, जा चिक्की खा चिक्की. आणि यांच्यासाठी रात्रभर दिवसभर राबलो. खरं ना, हे प्रपंचात व्यग्र झालेली, व्यस्त झालेली, दुःखी झालेली. त्यांनी काय ठरवलं माहिती आहे का, सुखाचा पत्ता शोधण्यासाठी शाश्वत आणि चिरकाल जे गीता तत्वात प्रभुमुखातून कृष्णमुखातून बाहेर पडलेलं आहे, शाश्वत सुख आणि चिरकाल टिकणारं, म्हणजे जीवनाच्या अंतापर्यंत संगत न सोडणारं असं जे शाश्वत सुख आहे ते नाहीच भेटायचं का. भेटेल, पण ती योग्य त्या लेवलची, त्या लायकीची व्यक्ती पाहिजे. कुणाच तरी तोंडात आलं, अरे ती दिहुला तुकाराम महाराज आहेत ना, जाऊ चला त्यांच्याच भेटीला. मग त्या 8-10 म्हातारड्यांनी मीटिंग संपवली संध्याकाळची, घरी गेली आणि घरी आपल्या सुनांना आणि पोरांना सांगितलं, 2-3 आठवड्याच्या भाकऱ्या आम्हाला बांधून द्या. भाकरी कळतंय ना, दशमी भाकरी, 2-3 आठवड्याच्या भाकऱ्या आम्हाला बांधून द्या. 10 म्हातारी होती ना, बरं का दादा, 10 म्हातारी होती, त्यातल्या 9 जणांच्या पोरांनी सुनांनी विचारलं बी नाही कुठं जाणार आहे, इतकी वाया गेलेली. चाललाय कुठं, येणार आहे का, खपणार आहे तिकडंच, काय नाही चौकशी केली. त्यातलं एकाच्या मात्र म्हाताऱ्याच्या पोरांनी विचारलं, दादा 2-3 आठवड्याच्या भाकरी मागताय बांधून तुम्ही, पण चाललाय कुठं. तेव्हा त्यानं सांगितलं, अरे देहू नावाचं गाव आहे आणि तिथं जगद्गुरू तुकाराम महाराज नावाचं साधुत्व राहतं, त्या साधू तुकाराम महाराजांच्या भेटीला आम्ही निघालोय. ते पोरगा दिवाळीला सुद्धा पाया पडत नव्हता बापाच्या, ते पटकीनं बापाच्या पाया पडला आणि बायकोला सांगितलं, 15 दिवसाच्या भाकरी मागतोय ना म्हातारं, महिन्याचे दे. आणि पुन्हा एकदा बापाच्या पाया पडला आणि म्हणला, दादा दोनदा पाया पडतोय, महिनाभर जा म्हणतोय. काय कारण माहितीये का, आजपर्यंत आयुष्यात तुम्ही चांगलं काम कधी केलंच नाही, या आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम करायला साधू दर्शनाला निघालाय. जमलं तर या, नाही तर त्यांच्या जवळच राहा, आमचं काही तुमच्या वाचून नडत नाही. गावात तरी तुम्ही राहून काय केलं, सौद मोडलं, नांदणाऱ्या पळवून लावल्या, लग्न जमलेली मोडली, हेच तुमचं रेकॉर्ड आहे. इथं नालायकपणा करण्यापेक्षा तिकडं जा, तुकाराम महाराजांचं दर्शन होईल. सकाळी सकाळी आपापल्या हातातली सगळी पेंडकी घेऊन माणसं निघाली. ती 10ची 10 म्हातारी गावाच्या बाहेर पडली आणि 10च्या 10 म्हातारी गावाच्या बाहेर पडल्यानंतर चालत बरं आता जाताना काय देवाचं भजन बिजन म्हणावं का नाही त्यांनी. आता देवळाच्या बाहेर मिटिंगेला बसायची, पण देवळात बनेश्वराचं जात नव्हती, एवढी बावळाट ती. तुकाराम महाराजांचं दर्शनाला जाताना भजन म्हणते लोय, हे उगा आपलं पिशवी अडकावली, इकडचा कापूस कसा आहे रे, हा तुरी काढल्या वाटतं, अरे इकडं रानवड आहे सर, पाणीच नाही वाटतं या भागात, हा एवढं गहू चांगला असले दात इचकत बोंबलत देऊला गेली. 2-3 आठवड्यानं पोचली. योगायोगानं देहूमध्ये प्रवेश केला. लोकांना चौकशी केली, तुकाराम महाराज कुठं राहतात बरं. एकानं सांगितलं पत्ता असं जा, पुढच्या बाजूला उजव्या हाताला वळले की तिथंच एक वाडा आहे, बाहेर ओटा आहे, त्या ओट्यावर तुकाराम महाराज घरी असले तर दिसतील, असतील तर सापडतील. गेलं हे 10 जणाचं शिष्टमंडळ.
महाराज अंगणातच बसले होते, पण डोळे मिटले होते. मांडीवर विणा होता, विण्यावर बोटं पडत होती. महाराजांचे ओठ हालत होते आणि शब्द बाहेर पडत होते. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी.
आहे रोग झालाय आम्हाला पटला, आता आम्हाला दुःखाचा संसार पुन्हा पुन्हा करावं असं वाटतोय ना जाऊन. मग सांगा महाराज, या माया नावाच्या रोगावर तुमच्याकडे काही औषध आहे का? महाराज म्हणले आहे. मग महाराज वेळ न दवडता आम्हाला पटकन माया नावाच्या रोगाला रूट आऊट करण्याकरता, समूळ नष्ट करण्याकरता आम्हाला काहीतरी औषध द्या. महाराज म्हणतात माया नावाच्या रोगाला समूळ नष्ट करण्याकरता तुम्हाला कष्ट घ्यावे लागेल. तुम्हाला औषध सांगण्याकरता जरा स्पष्ट बोलतो. आणि महाराजांनी औषध सांगण्याकरता जे केलेलं आहे शब्दांकन ते आहे अभंगाचं पहिलं चरण. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, औषध घ्या, कष्ट घ्या जरा, म्हणजे रोग नष्ट होईल. ब्रह्मरस हे औषधाचं नाव आहे. स्वरूप काय आहे? काढा. काढा कुठल्या शास्त्रात आहे? आयुर्वेद शास्त्रात, नॉट इन ॲलोपॅथी. ॲलोपॅथीमध्ये काढा नसतो, आयुर्वेद शास्त्रात काढा आहे. काढा कधी एका घटकाचा होत नाही, त्याला 2-4 घटक किमान 2 तरी एकत्र आणायला लागतात. ब्रह्मरस हा काढा सेवन करा. मग ब्रह्मरसाचा काढा हे औषध घ्यायला सांगतात. काढा तयार होण्याकरता 2-3 घटक लागतात. तर ब्रह्मरसाचा, आता चहा आहे का नाही, चहा काढाच आहे एक. चहा सकाळचा चहा म्हणतोय मी. त्याला गुळ पाहिजे, नसलं तर साखर पाहिजे, पावडर पाहिजे, दूध पाहिजे, पाणी पाहिजे, आणि शेवट जाळ पण पाहिजे. इतक्या गोष्टी एकत्रित आणल्यानंतर चहा नावाचा काढा तयार होतोय. ब्रह्मरस घेई काढा. मग काढा तयार व्हायला जर हे नियम आहे, तर ब्रह्मरसाचा काढा व्हायला सुद्धा काही घटक लागतील न लागतातच. दिली यादी तुकाराम महाराजांनी त्याची. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरस आवडीले, आवडीले, देव ब्रह्मरस आवडीले. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. सेवू ब्रह्मरस आवडीने. काय काय पाहिजे? चहा तयार होण्यासारखं ब्रह्मरसाचा काढा तयार व्हायला, औषध तयार व्हायला काय काय पाहिजे? लावणी, दुसरी गोष्ट श्रुती म्हणजे वीणा, तिसरी गोष्ट टाळ, आणि चौथी मिसळायचे देवाच्या नावाचा जयघोष. या 4 गोष्टी एकत्र आल्यानंतर जो रस तयार होतो त्याला म्हणतात ब्रह्मरस. हा ब्रह्मरसाचा काढा हे तुकाराम महाराज म्हणतात औषध घ्या. आता ती गेलेले होते की नाही बनसरोळ शिष्टमंडळ,
10,000 त्यातले एकानं पुन्हा आणखीन तिथं काडी टाकायचं काम केलं. म्हणलं महाराज, माया नावाच्या रोगाचं पारिपत्य करण्यासाठी तुम्ही आम्हाला ब्रह्मरसाचं औषध सेवन करायला सांगता, गोष्ट खरी, पण हे औषध तुम्ही ह्याच्या अगोदर कोणाला दिलतं का? आमच्यावरच पहिला प्रयोग चाललाय तुमचा, नमुना. महाराज म्हणले काय नमुना आहे रे हो? अरे वेड्या, हे औषध तू कलियुगातला, मी कलियुगातला, हे औषध आजचं आहे का? युगानुयुग चालत आलेलं हे औषध आहे, युगामधलं औषध आहे. या कलियुगामध्ये रामकृष्ण हरी हा ब्रह्मरसाचा काढा. आता हे औषध असं कसं समजतो? याच्या अगोदर माग द्वापार युग होतं का नाही? द्वापार युगात सुद्धा ब्रह्मरसाचा काढा होता. कोण होतो ब्रह्मरसाच्या काढ्यातला महत्वाचा घटक? कृष्ण कन्हैयाचं नाव. आणि या 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 ब्रह्मरसाचा काढा द्वापार युगातला हजारो ग्वालबाल आणि लक्षावधी गोप गोपिका त्याचं सेवन करायच्या. आपण थोडंसं करूया, प्रत्येक युगातलं थोडंसं. अभंगच ब्रह्मरसाचा आहे. कृष्ण नाम हा द्वापार युगातला ब्रह्मरस होता. गोपिका म्हणायच्या, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. सावन का महिना पवन करे शोर, असा शोर चालायचा कृष्ण नामाच्या भजनाचा. चला, द्वापर युगात हे भजन होतं. याचा अर्थ त्रेतायुगात नव्हतं का? त्रेतायुगामध्ये प्रभू रामरायांचं नामस्मरण हा होता ब्रह्मरस. आणि सेवन करायला नलनील अंगज हनुमंत जांबुवंत याच्यासह 18 पद्म वानर सेना राम नाम घ्यायची. त्रेतायुगातला ब्रह्मरसाचा काळा. भज मन राम 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 मेरे राम राम राम, भज मन राम 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 मेरे राम राम राम, भज मन राम 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 मेरे राम राम, भज मन राम राम मेरे राम राम, मेरे राम 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 मेरे राम राम राम, राम 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 मेरे राम राम राम, मेरे राम 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 मेरे राम राम राम, मेरे राम 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 मेरे राम राम राम, भज मन राम 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 मेरे राम राम राम, भज मन राम 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 मेरे राम राम राम, भज मन राम 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 मेरे राम राम राम, भज मन राम 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 मेरे राम राम राम. कलियुगाचा पुरावा दिला, द्वापाराचा दिला, त्रेताचा योग दिला. आणि तुकाराम महाराज ते म्हाताऱ्याला काय म्हणले, लय शहाणा समजतो का स्वतःला तू? औषधी ह्याच्या आधी कोणी घेतलं होतं का, आणि कोणाला दिलतं का, आणि म्हणतो तोंड घेऊन. तुला सांगू का, यात भूमंडलातलं सगळ्यात आद्ययुग जर कुठलं असेल त्याचं सत्ययुग. सत्ययुगामध्ये सुद्धा ब्रह्मरसाचा काढा होता, सेवन करणारं पण होतं. ती म्हातारा असं बघायला लागलो, म्हटलं महाराज सत्ययुगात ब्रह्मरसाचा काढा असेल पण घ्यायला कोण होतं? महाराज म्हणले हरिपाठ येतो का तुला?
म्हणलं मी बाहेर बसून ऐकतो, अजून देवळात नाही गेलो. मग शहाणपणा करायचा होता का नाही, एखाद दिवशी तरी जायचं ना रे देवळात, तुझ्या कानावर पडलास. एक म्हातारं म्हणला, बाहेर बसून बसून का होईना पण माझा अर्धा पाठ झालाय. महाराज म्हणले, मग तू सांग, सत्ययुगात ब्रह्मरसाचं सेवन करणाराचं नाव हरिपाठात ज्ञानदादांनी सांगितलंय, सांगतो का तू? म्हणला माझा हरिपाठ हाय पाठ, पण तुम्ही म्हणताय ते काय आता ध्यानात याय ना, कुठंच नेमकं काय. महाराज म्हणले असाच पाठ, हरिपाठ असाच पाठ. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाचा दया मोक्ष, म्हणती देवाचा दया मोक्ष, म्हणती देवाचा दया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाचा दया मोक्ष, म्हणती देवाचा दया मोक्ष, म्हणती देवाचा दया मोक्ष. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. गुलाबी गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी हरी मंत्र हा भगवान शंकर सत्ययुगामध्ये रामनामाचं सेवन करत होते. इतकं जुनं आहे औषध. तेव्हा तर म्हणलं मी गाढवपणा केला तुम्हाला असं म्हणून. हे औषध किती जुनं आहे, कोणी घेतलं आहे का, आमच्यावरच प्रयोग चालला आहे. जुनं आहे की राव औषध, काय आमच्या बापात जात आहे म्हणला घ्यायला. इतकं जर जुनं औषध आहे, भल्या भल्यांनी घेतलं, शंकरांनी सुद्धा घेतलं. महाराज म्हणले आता शंकरांचं नाव निघलं ना बनेश्वराचं, तर बनेश्वराच्या नावावर सप्ताह, बनेश्वराच्या नावावर पंगत, बनेश्वराचंच खाल्लं. मग ज्याचं खावं त्याचं गावं आणि मग जावं. भगवान शंकरांनी जसा ब्रह्मरस सेवन केला तसा तुम्ही केला तर तेने पिढा वारेल, नाही तर वाढेल. पिढा वाढेल. मग जसं शंकरांनी बनेश्वरांनी कसं ब्रह्मरस सेवन केला, आता 3 टप्प्यात पूर्ण कीर्तन आज संपवतो, ऐका नीट ऐका. ब्रह्मरसाचं सेवन करत असताना परिस्थिती कसली बी उद्भवू द्या, कसलाही प्रसंग वाट्याला येऊ द्या, दुःखाचा येऊ, सुखाचा येऊ, अत्यानंदाचा येऊ, तिन्ही अवस्थेमध्ये ब्रह्मरस सेवन करणं थांबवायचं नाही. याला म्हणतात सततम कीर्तयंत माम, दिनरजनी हाची धंदा, किंवा सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. गाणं गोड पण आपलं टायमिंगचं लोड, आणि मला आहे माघारी जायची ओढ. सतत बनेश्वर भगवान परमात्म्याच्या जीवनात किती प्रसंग आले, कसले कसले, पण भजन करी महादेव आहे हे काही चुकलं नाही. सतत रामनामाचं भजन करायचे भगवान शंकर. आता तुम्ही शिवपुराणामध्ये ऐकलं असेल, शिव एकच अनादि तत्व आहे, ज्याच्यापासून विष्णू निर्मिती आणि ज्याच्यापासून ब्रह्मनिर्मिती. मग शंकरांनी रामाचं भजन करावं कसं काय? आपला घोटाळा काय होतं माहिती आहे का? आपल्याला माहीतच नाही अजून. शिव वेगळा आहे, महादेव वेगळा आहे, शंकर वेगळाच आहे. इतका कुटाणा शिव महापुराणाचा आहे. तुम्ही काय ऐकताय?
हा तेच शिवमहापुराण. हे मन्वंतरात नावं बदलली, मात्र अनादी जो आहे त्याचं नाव आहे शिव, आणि याच्यापासून सगळं निर्मात आहे. म्हणून शंकरांचं एक नाव आहे अजन्मा, ज्याचा जन्म कृष्ण जन्म आहे, राम जन्म आहे. शिवरात्र काय शंकरांचा जन्म आहे का? जन्मच नाही त्याचा, अजन्मा नाव आहे त्याचं. पहिला प्रसंग, दक्ष सासरा यज्ञ केला. सती दक्षाची मुलगी शंकरांची पत्नी, तिला जाऊ नको म्हणत होते, ती गेली बिचारी. शंकरांनी फक्त 2 सेवक बरोबर पाठवले, जा बॉडीगार्ड म्हणून जा. सती गेली, म्हणजे सतीनं शहाणपणाच केला जाण्याचा. नको जाऊ म्हणताय ना शंकर, जायचं नाही. आपला नवरा सांगतोय ते ऐकावं का नाही? पतीची या माता, हे जिनं जिनं सोडलं इतिहास साक्षीला आहे, तिच्या वाट्याला दुःखाशिवाय काही नाही आलं. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण देश. हे पातिवृत्ती पाहिजे भक्तीमध्ये सुद्धा. आपला पती हाच देव आहे का? यांना देव दुसरा? पती हाच देव, पती हाच देव असतो आणि पती सेवेनच तो देव मिळतो. हे सूत्र आहे. पती हा परमेश्वर. पतीची सेवा करायची सोडली. आता आलं परवा दिवशी संक्रांत आहे का नाही, काय काय बाया गाड्या ठरावतात, कधी नवऱ्याला कळत नाही, ती जातं दारी धराय पाणी द्यायला गावाला, रस्सा का काढतंय, पाट येऊन घरी पडतंय, झाडाखाली 2 गोधडे घेऊन अंगणातच, बाईसाहेब घरात. आणि त्यांनी ठरवलेलं त्यांच्या त्या बचत गटानं सगळ्या 2-4 जीप गाड्या, कुठं पंढरपूरला पांडुरंगाला वावसायला. ह्या पांड्याला आंघोळ कोण घाली? मेलं ना राजसार गावात चिखलात पाणी देऊन आलं, मरायला लागलं, त्याचं दात वाजायला लागलं. ह्या बायांनी पार कुरडुवाडी गाठली आणि मग ह्या गाड्याची झोप हाटली. तवर 9:30 वाजले आणि तोंडावची गोदाडी काढते, तर उन्हानं तापला गडी. आणि पोरगी होती, ती शेरड्या सोडत होती. पोरीला म्हणला तायडी, ती म्हणली काय आय कुठं आहे? म्हणली आय सगळ्या बाया पंढरपूरला गेल्या पांडुरंगाला वावसायला. शेनं जीव द्यावा ना. रुक्मिणी कुठं आहे? मग तो पांडुरंग पावल होय, उलत्या पालत्या जीप गाड्या होऊन मेल्या बाया. हे बावळाटपणा केला. पती हा तुमचा देव असतो. आता दुसराही भाग तुम्हाला मी बोलून जातोचा. पती हा तुमचा देव आहे, पती हा देव असतो, पण त्याच्या तोंडाला वास येत नसतो. आणि ज्याच्या तोंडाचा वास येत असतो तो देव नसतो, त्याला ठोकायचा असतो. पती माझ्या देव, पती सताड उदबत्या घेऊन वावळाय जाते, तो उदबत्तीच्या वासाला माग सारतो याच्या तोंडाचा वास. वावळा का पेटवा त्याला, बावळ्याचं बाजार. शंकरांनी जाऊ नको म्हणून गेली सती. तिथं यज्ञामध्ये तिचा अपमान. बहिणीने विचारलं नाही, आईनं विचारलं नाही, बापाने विचारलं नाही, तुझं कसं चाललंय, काही नाही, सगळा अपमान झाला. यज्ञकुंडामध्ये गेली, यज्ञवेदींच्या तिथं शेकडो कुंड, प्रत्येक देवाच्या नावाचं कुंड, ब्रह्माचं नावाचं कुंड, विष्णूच्या नावाचं कुंड, इंद्राच्या नावाचं कुंड, वरुणाच्या नावाचं कुंड, कुबेराच्या नावाचं कुंड, आणि शंकरांच्या नावाचं कुंड सुद्धा नाही केलं राव. ब्राह्मणांनी कुंड तरी तयार करायचं यज्ञाचं. तिनं सगळीकडे फिरली, म्हणले ब्रह्मवेत्यांनो, ब्रह्मवृंदांनो, ब्राह्मणांनो, माझ्या नवऱ्याच्या नावाचं शिवकुंड इथं का तयार केलं नाही? ती म्हणली मालकाची ऑर्डर. मालक जसं सांगेल तसं. हरिपाठ आधी का प्रवचन आधी? सप्त्याचा मार्गदर्शक सांगेल तसं मालकानं सांगितलंय आम्हाला, शंकरांच्या नावाचं यज्ञकुंड सुद्धा तयार करू नका. हवीर भोग दिला नाही पाहिजे आणि त्यांना पोचलं नाही पाहिजे. शंकराच्या नावाचं कुंड सुद्धा केलं नाही. याचा बिचारीला राग आला. मोठ्या यज्ञकुंडामध्ये धडधडत्या धावत धावत गेली, जाता जाताच बोलत गेली, हे प्रजापती, हे विश्वात्मक देवा, जन्मोजन्मी मला भगवान शंकरच पती म्हणून व्हावा, मिळावा. आणि टाकली धाडकन यज्ञात उडी. त्या 2 शिवगाण्याने बघितला. तर पुढचा भाग माहिती आहे तुम्हाला, यज्ञाचा विध्वंस, दक्ष प्रजापतीला शाप वगैरे, त्याचं मुंडकं उडवलं, यज्ञाची फाडाफाडी. 2 गेलेले सेवक म्हणजे ज्यांना आपण
भगवान शंकरांचे गण म्हणूया, शिवगण, ते 2 परत आले. भगवान शंकर सती तिकडं जाऊ नको म्हणताना गेली ना, तर या बाबाने डोळे झाकले आणि भजनच करत बसलो होतो. ते 2 शिवगण आले, त्या दोघांनी नमस्कार केला. नमो नमः नमो नमः. शंकरांनी डोळे उघडले, म्हणले काय रे, भजन करतोय ना मी. आता माझं भजन जर चालू आहे तर मध्ये येऊन तुम्ही नमस्कार करायची गरज आहे का? काय तुमच्या नमस्कार वाचून पडले? हे खरं तत्व आहे. भजनी विक्षेप त्याची पै मरण. कीर्तन सुरू झाल्यावर आधीमध्ये येऊन पाया पडणं हे घोटाळा आहे. माझं वाक्य नीट लिहून ठेवाल का? कीर्तनाला न येणं नुसतं पाप आहे, आणि येऊन कीर्तनाचा घोटाळा करणं हे महापाप आहे. घ्यायचं कोणचं जे त्यांनी ठरवायचं. महाराजाचा बाप असो नाही तर सासरा असो, जिथं जागा असेल तिथंच बसायचं. हाय माझ्या महाराज ओळखीचा म्हणून उगं नांगरट तुडावल्यावर यायचं नाही दिलं, पाप लागतं. भगवान शंकरांनी खडचवले, काय रे माझं भजन चालू होतं, नमस्कार करायची आता काय गरज होती का? ती दोघं म्हणले, तुम्ही आम्हाला पाठवलं होतं, कुठं लक्षात आहे का तुमच्या? शंकर म्हणले, हां हां हां, सतीबरोबर तुम्हाला पाठवलं होतं. तुम्ही दोघंच दिसताय रे, सती कुठं आहे, सती कुठं आहे? ते दोघांनी खाली मान घालून नखानं पायाच्या माती उकरत सांगितलं, बाबाजी माफ करा आम्हाला. आमच्या या डोळ्यात एकच सतीनं यज्ञकुंडात उडी टाकली आणि प्राणाची आहुती दिली. ह्या बाबांनी ऐकलं. आता उडी यज्ञात टाकली म्हणजे संपली, पत्नी संपली. हे ऐकल्यावर शंकर बनेश्वर काय म्हणतात बघा. तुम्ही काय सांगताय हे मला चांगलं कळलं. माझ्या पत्नीने यज्ञकुंडात उडी टाकून जीव दिला ना, बस कळलं मला. आता पुन्हा कधी हा विषय काढू नका, मला भजनच करू द्या. आणि घेतले डोळे झाकून लागलं भजन करायला. हो, हरे राम हरे राम 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 हरे हरे, 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 हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, 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 हरे राम 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 हरे हरे. आता रामनाम भगवान शंकर घेत आहेत. कधी? बायको तरी भजन करते, त्याला बनेश्वर म्हणायचे. आव आणू शकतो माणूस, पण बनेश्वरासारखा ताव आणू शकतो ताव. उगा एखादं लय नाटकं करतं, माळाच काय लय घालील, गंधच मोठा लावील, हरिपाठाला लोकांना लय नाचून दाखवील. त्याचा कट्टरपणा बघायचा का तुम्हाला? अर्धा हरिपाठ होऊन द्यायचा, आणि अर्धा हरिपाठ झाल्यावर मागणं कोणी जाऊन त्याच्या कानात सांगायचं, बुवा तुमची बायको मेली. काय ताकद आहे त्याचा राहिलेला हरिपाठ पुरा करायचे. माणसं तुडवत घर गाठेल. ते बनेश्वर लागून गेला काय तू, त्यानं करू जाणं त्या भगवान शंकरांनी. बायको मेलीन भजन करतोय बाबा, आणि बसलो भजनाला. ते किती 1 दिवस
वर्ष 2 वर्ष 1000 वर्ष भगवान शंकर बसले भजनाला. त्यांना लागली भजनाची समाधी लागली भगवान शंकरांना. त्या मधल्या 1000 वर्षाच्या काळामध्ये सतीचा पुनर्जन्म हिमालय आणि मैनावती यांच्या पोटी झाला. पर्वताची मुलगी म्हणून तिचं पार्वती नाव ठेवलं. आणि नारदांची भेट झाल्यानंतर नारदांनी तिला जपकरता पाठवून दिलं. शिव तुला प्राप्त व्हावे वाटत असतील तर शिवभजनाकरता एवढी वर्ष तुला घालवावी लागतील. त्या 1000 वर्षाच्या मधल्या काळात भानगड काय झाली, मध्येच एक विघ्न आलं. तारकासूर नावाचा राक्षस जन्माला आला. शिवपुराणामध्ये आहे ते. तारकासूर नावाचा राक्षस जन्माला आला. तारकासूर असा बलाढ्य झाला. तारकासूर एवढा बलाढ्य झाला का त्यानं गायी कापल्या, सज्जन लोक मारले, भजनी तर उचलून भितडा वापटून मारली त्यानं. म्हणलं पाठ काकड्यापासून ह्यांचं भना 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 थांबनाच. भजण्यावर लय राग होता त्याचा, कारण ते राक्षस होते ना. राक्षसांचा राग भजण्यावर असतो. साधूंचे आश्रमच पिटवून दिले त्यानं. किती दुर्जनपणा. आणि एकदा असंच पटांगणाला त्याच्या महालापुढंच असं पटांगणात झोपला होता. सहज त्याला वर लक्ष गेलं आकाशाकडं. वरची लक्ष गेल्यावर म्हणला खालची तर मारलीच म्हणला आपण, चला एकदा वरची ठोकून येऊ म्हणला. शहाणी नाही ती, नुसती निवडणुका आल्यावर बोलते तर येऊ ठोकून म्हणला. ते एकदा गेलं ते स्वर्गात. देवांना मारलं राव. भानगड अशी झाली की देवांनी टाकलेली शस्त्र त्याच्या शरीराला लागेना आणि त्यानं मारलेली शस्त्रांनी देव रक्ताबंबाळ झाले. 1 दिवस कंटिन्यू हाणली त्यानं देव सगळं आणि आलं खाली माघारी. मारून गेला ना तो. मारून गेल्यावर देव विचार करायला लागले आपलं शस्त्र त्याला का लागत नाही आणि त्या शस्त्राने आपण रक्तबंबाळ झालो. मीटिंग घेतली सगळ्या देवांनी. देवांची मीटिंग होत होती तोपर्यंत देवांच्या बायका आल्या आणि देवांना म्हटल्या आत्ताशी आम्हाला तुमची डेअरिंग कळली. देव म्हणले कशाला आबरू घालावता आणखी अजून. त्यानं घेतली आमची आबरू आता घालावली पार. माती घालता का आमच्या आता जीवनात असे करता. अर्थच लगे रायकच म्हणलं भेटलं नाही कधी. देव म्हणले आम्ही मारतोय पण ते मरतच नाही आणि त्याची शस्त्र आम्हाला लागतात. काय भानगड आहे. 1 महिना झाला आणि पुन्हा तारकासुराच्या ध्यानात आलं चला आणखीन एकदा ठोकून येऊ. 2ऱ्या महिन्यात पुन्हा तारकासूर गेला. पुढं तर एवढं त्याचं डेअरिंग वाढलं का संडे टू संडे महिन्यातनं 4 रविवार जायचं. ते दर रविवारी जायचं. संडे टू संडे कार्यक्रम ठेवला. देवांना मारायचं माघारी यायचं. आणि देव असं शानं तो मारून गेल्यावर मिटिंगा घ्यायचे. आपण मार का खाल्ला. अरे पडल्यावर काय करायचं. मी कशामुळं पडलो तुला आधी अक्कल पाहिजे होती निवडून यायची. पडल्यावर मग पराभवाची कारण मी मांसा कोणी सांगत नाही तुझं कुत्रं गप. त्याची बांधबंदीच ते आधी करायची असते. आपण मार का खाल्ला. मिटिंगा इंद्र अध्यक्ष व्हायचं. मग अध्यक्षच ते इंद्र असल्यामुळं देवांना बोलवायचं. सगळी बसायची मिटिंगा चर्चा. पण निष्पन्न काहीच होत नव्हतं. एकदा काय झालं हे असं मोठ्या हॉलमध्ये बसायचे देव मिटिंगला आणि इंद्र चाललं होतं. अध्यक्ष म्हणले होते उशिराच जाणार की. अध्यक्ष म्हणल्यावर अध्यक्ष असल्यामुळं चाललं होतं उशिरा. तिकडून नारद महर्षी आले. नारद महर्षी ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारदांना इंद्राने बघितलं. का इंद्र हात जोडून वाकलाच. जय हरी महाराज, जय हरी जय हरी जय हरी. नारद म्हणलं हे एवढं वागतंय हात जोडतंय. ही मोठी माणसं पहिलं आम्हाला बघितलं का बुळीतनं पळायची काहीतरी मागल म्हणून. आता हे एवढं पुढं येऊन हात जोडून लावतंय. एवढी मोठी माणसं वाकून पाया पडतात.
नारदांना त्यावेळेला माहीतच नव्हतं कसलं बी मोठं असलं आणि ताट असलं तरी निवडणुका आल्यावर ते वागतं. इंद्र म्हटलं बरं झालं तुमची आमची भेट झाली आज, चला आमच्या मिटिंगचे आज अध्यक्ष व्हा. पण नारद पक्का माणूस ना, नारदांनी इंद्राला विचारलं येतो अध्यक्ष होतो पण मला मिटिंग कशाची आहे त्याचा विषय आधी सांग. हां, नाही तर बरेच अध्यक्षांना माहीत नसतं आपण अध्यक्षच कशाचा आहे. 5 वर्ष कागदावर सह्या करून पुरी करते ते. मिटिंगचा विषय सांग. इंद्र म्हटलं विषय असा आहे तारकासुर नावाचा राक्षस महिन्यातनं 4 वेळा येतो, आम्हाला मारतो, आम्हाला आमची इज्जत घालवली सगळी त्यानं, आम्ही इतके घाबरलोय. आणि फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ नारदांना इंद्राने सांगितलं इतकं भेलोय आम्ही देव त्याला, एखादा देव जर बाहेर गेला असला काही कामानिमित्त, एखादा देव जर बाहेर कुठं कामानिमित्त गेला असला आणि दुपारी जर घरी माघारी उशिरा आला आणि त्याला भूक लागलेली असली आणि त्याच्यात घरी बायको नसली, भूक तर लागली आणि देवाची बायको घरी, भूक लागल्यावर वेळेवर भोजन नाही मिळलं तर माणसाचा क्रोध वाढीस लागतो, चिडतो माणूस, रागवतो. देवाला तर भूक लागली, बाहेर गेलता कुठं, बोरीला गेला असेल, सावरगावला नाही तर आंबेजोगाईला गेला, माघारी आल्यावर त्याला लागली भूक लागल्यानंतर बायकोच घरी नाही. आता ते बे लय लांब नव्हती गेली, शेजारणीकडंच गेली ती, 1500 आलं का म्हणून विचारायला. आणि देवाला आला राग. आणि देव जर इंद्र सांगताय नारदाला उदाहरणं किती बेलेत देव, तो देव जर मोठ्यानं ओरडला ना, हे जेवायला वाढ, असा देव ओरडला का आतनं जर शेजारी गेलेली बायको तिकडून येता येता जर म्हणली ना हळू बोला तारकासूर आला, देव म्हणायचा जेवायच नको मला, भूकच जायची गड्याची, इतकी भीती. नारदांना सांगताय इंद्र अशी भानगड होती. मग तो केव्हा मरणार, कुठल्या तिथीला मितीला, शस्त्रानं का अस्त्रानं, मंत्रानं का तंत्रानं, कोणत्या वारी, समुद्रात की आकाशात की जलामध्ये कसा मरणार याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही मिटिंगा घेत असतो. नारदांनी कपाळाला हात लावला का म्हणला अध्यक्ष झाला म्हणजे कशी बी माणसं पळायला लावतो येतो, अध्यक्ष झाला म्हणजे काय झालं येड्या, तारकासुराची भानगड आहे. नाही पहिल्या मिटिंगा बंद करा, उगाच माणसं बोलावतो, जाहिरातीच्या हप्तो माणसं बोलावतो, शेवचेवडा खाते, पुरी भाजी खाते, मिसळपाव खाते आणि बोले सगळी मंडळाच्या नावावर येतात. रे अध्यक्ष असलं म्हणजे असं बावळटपणा करावं का, बंद करा मिटिंगा. इंद्र म्हटला मिटिंग नाही घेतली तर चर्चा कशी होईल, चर्चेची गरजच नाही याला, पहिल्यांदाच मला बोलवायचं. किती मिटिंगा झाल्या, इंद्र म्हणला 50-60 मिटिंगा झाल्या. अरे पहिल्याच मिटिंगला मला बोलवायचं ना. तुला पहिली गोष्ट सांगतो इंद्रा, तुम्ही मिटिंगा घेणं बंद करा, तुमच्याच्यानं तारकासूर मारणारच नाही. इंद्र म्हटलं मग तुम्हाला माहित आहे का, पहिल्यांदाच विचारायचं ना मला मिटिंग घ्यायच्या अगोदरच, तुमच्याच्यानं तारकासूर मारणार नाही. इंद्रदेव म्हटलं मग कोणाच्या हातनं मारणार आहे. इंद्रदेवाला नारदाने सांगितलं भगवान शंकर 1000 वर्ष झालं हिमालयामध्ये भजन करत बसले, त्यांना समाधी लागली आहे. पर्वताची मुलगी, हिमालय राजाची मुलगी मैनावतीच्या पोटी पार्वती म्हणून सतीचा जन्म झालाय, तिलाही मीच भजनाकरता पाठवून दिलं, जप तप तिचंही पूर्ण झालेलं आहे. योग्य अशी वधू शंकर नावाच्या वरासाठी ती योग्य आहे. तुम्हाला सांगतो इंद्रा, कुणीतरी त्या भगवान शंकरांची समाधी लागली, त्यांना भजनाची ती मोडा, समाधी तोडा, त्याला भजनातनं जागा करा, लग्नाला तयार करा आणि हिमालय नगरीमध्ये घेऊन जा, पार्वतीबरोबर शंकरांचं लग्न लावून द्या, पुन्हा त्यांना दोघांना जोडीला कैलासात आणून सोडा. त्या दोघांचा प्रपंच सुरू झाल्यानंतर त्या दोघांच्या पोटी कार्तिक स्वामीचा जन्म होणार आणि कार्तिक स्वामीच फक्त तारकासुराला मारणार. तुम्ही मिटिंगा घेऊन मारणार, तुमच्याच्यानं तारकासूर मारणार. इंद्र म्हणला मग असं करता का. नारद म्हणला कसं, तुम्हीच जाता का शंकरांची समाधी मोडायला. नारद म्हणला एवढं समजला का भजनीला तू, हां काय वेळ आली का भजनी दानाला द्यायची. भजनी हुशार झालेत आता, नाही जाणार. पण तुला सांगू का इंद्रा, मी तर जाणारच नाही, पण तुला इंद्रा सांगतो, जो कोणी शंकरांची
बनेश्वरांची समाधी मोडायला जो कोणी जाईल तो जाईल, पुन्हा नाही येईल तो. त्याचं फोटो बिटो काढूनच पाठवायचा त्याला, बॅनरला लागणार असला ना फोटो बिटो श्रद्धांजलीचा, तर त्याला फोटो घेऊन इंद्र म्हटलं म्हणून मी तुमच्या मागं लागलो ना राव, तुम्हाला विनायकुनी जगाच्या कल्याणा. नारद म्हणला उलटा येणा करून हानीन मी तुला, आम्हाला दानाला देताना खुशाल तुम्ही आपलं दिवाळ्या साजऱ्या करता घरात बसून, नाही का रे, पक्के आहे तुम्ही. गेलं निघून नारद तिथं. इंद्रानं नेहमीचा पॅटर्न वापरला. रंभा मेनका उर्वशा या आपल्या बनेश्वराच्या शंकरांच्या समाधी मोडण्याकरता पाठवल्या. आता ते 1-2 दिवस नाचले तर बस असतंय की, लय वाट लागते. महिनाभर नाचल्या या बाबांच्या समोर, महिनाभर रंभा मेनका उर्वशा नाचल्या, डोळा सुद्धा उघडला नाही. त्या लय चिडल्या, नाराज झाल्या आणि पाय आपटत आपटत इंद्राकडे गेल्या. असल्या माणसाकडे पाठवलं तुम्ही? नारद म्हणले कसल्या? असले माणूस, डोळा तरी उघडावा का नाही त्याचा, त्यानं डोळा उघडून बघावं का नाही आमच्याकडं. महिनाभर झालं नाचतो, एखाद्या दिवशी तरी डोळा उघडून त्यानं म्हणायला पाहिजे होतं का नाही, अप्सरा आली. काहीच नाही म्हणलं ते. आमचं रेकॉर्ड कसं आहे, रंभा मेनका उर्वशी इंद्राला सांगतात, आमचं असं रेकॉर्ड आहे, 1 दिवस जर कोणापुढं आम्ही नाचलो तर त्यानं वावरं ऐकली. ही रेकॉर्ड आमचं. त्यानं डोळा नाही उघडला महिनाभर नाचून नाचून. आमचा सामूहिक राजीनामा. इंद्रानं नंतर पॅटर्न वापरला, त्या कामदेवाला पाठवला. कामदेवाला भगवान शंकरांनी जाळून टाकला. कामदेवाची पत्नी, तिचं नाव रती, ती तिथं येती, रडती 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 शंकरांना म्हणते, तुम्ही मला का विधवा केलं? शंकर म्हणतात, तुझा नवरा माझ्या वाट गेला, मी त्याची वाट लावली. ती म्हणते, पण माझा नवरा मला परत द्या. शंकरांनी सांगितलं 11:15 वाजल्यावर. 11ला गाडीत, 9ची कीर्तनं 8:45च्या दरम्यान सुरू व्हायला पाहिजे ना. त्याला काय करणार, आम्ही कमी 10 मिनटं घेऊन गेलो तर नारळ देऊ नका, काय समाधान मारा. तुमच्या मापात छापील कार्यक्रम तसा झालं. त्या समाधान महाराजांनी मला पहिल्यांदा बोलावलं. समाधान महाराजांचं समाधान होईपर्यंत काकड्याचा टाईम आला तरी करतो कीर्तन, काय काळजी करू. त्या रंभा मेनका उर्वशा निघून गेल्यानंतर ते कामदेवाचं प्रकरण आलं. कामदेवाची पत्नी असं ओरडती. शंकरांना म्हणते, माझा नवरा आत्ताच मला परत द्या. शंकरांनी सांगितलं, लाडात येऊ नको उगं, तुझा नवरा तुला पाहिजे असला तर द्वापार युगाची वाट बघ, कृष्ण परमात्म्याचा मुलगा म्हणून तुझा पोटी नवरा जन्म घेईल. आता सर बाजूला सर. तेवढे ब्रह्मदेव आणि हे सगळ्यांना कळलं ना, इंद्राला वगैरे. शंकर जागे झाले. शंकर आता कामदेवाची राख झाली, ती राख तिथंच पडली होती, ढिगारा असा शंकरांच्या पुढंच राखाचा ढिगारा होता. कामदेव जाळला त्याची. ब्रह्मदेवाला वाटलं आता आपण नेतृत्व करावं. सगळ्या देवांना गोळा केलं, इंद्राला गोळा केलं, सगळ्या देवांना घेऊन बायका पोरण कापडं चांगलं घालून लग्नालाच निघाले आणि आली नटून चटून. हे बाबा जागा झालाय ना, पण त्याच्यात तो मेलाय ना. पण स्वार्थापुढं काय कळतंय लोकांना, काय देवांना काय. आले सगळे देव, हजारो देव देवता. ब्रह्मदेव सगळ्याच्या पुढं होतो. हर हर महादेव, भगवान शिवजी की जय हो, शिवजी की जय हो. शंकर म्हणले, हो हो इकडे ये जवळ. ब्रह्मदेवानं त्यावेळेला काय केलं बघा, बाकीच्या देवांकडं असं कुत्सित नजरेनं बघितलं त्यानं. काय का तुमची ओळख, शंकरांनी पठ्ठ्याला बोलावलं, आपलं वशील आहे, आपली लय ओळख आहे, हां शंकरांनी मलाच बोलावलं. असं छाती काढून गेलं ते, आणि गेलं ते नमस्कार करायला वाकलं. नमो नारायण, नमो नमो नमो, नमो नमहा, नमो नमहा म्हणून वाकला. आणि वाकल्यावर त्याला राखाचा ढिगारा दिसला. राखेचा ढिगारा जसा दिसला तसं ते नीट उभं राहील. म्हणला चाटाळपणा बंद, चावरेवानी बोललेलं इथं चालणार नाही, हे डायरेक्ट राख करतोय बाबा. गप उभं राहिला. शंकर म्हणले, काय झालं? म्हणलं काय नाही झालं. राखाकडंच बघायला लागलं फक्त ते. काय नाही झालं. काय आलता? काय माहीत. काय माहीत? डोकं फिरलंय का तुझं? अरे आला कशाला एवढे सगळे लोक घेऊन? हां म्हणलं त्यांचं एक काम आहे, आपल्या आगावच घ्या ना त्यो राख बघितल्यावर.
म्हणलं ही माझ्या बरं आलेल्यांचं एक म्हणणं आहे. काय त्यांचं म्हणणं आहे? म्हणले बरेच दिवस झालं कोणाच्या लग्नाला गेलो नाही, हळदी खेळलो नाही, जिलबी नाही, लाडू नाही, चिकी नाही, काय नाही मिळाली. कोणाच्या तरी लग्नाची मजा करावी, त्याच्यात नाचावं वगैरे वगैरे सगळं का बेधुंदपणा लग्नाचा अनुभव व्हावा, असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि शंकर म्हणले असं का, मी पण 1000 वर्ष झाले एकाच जागेवर बसलोय. ब्रह्मा तुमच्यातलं कोणाचं तरी लग्न ठरवा, मला पण कळवा, मी बी एका जागेवर बसलोय. अरे तुम्ही लग्न ठरवाल ना, त्याच्या लग्नात मी पण येईन, मी पण तुमच्याबरोबर धिंगाणा करेन, खेळेन, नाचेन, बागडेन, लाडू जिलब्या काय असेल ते खाईन, पुन्हा माझं मी भजनाला येईन बसेन. ब्रह्मदेव म्हणलं बघा, लग्नाची मजा करता कोणाच्या लग्नाची? शंकर म्हणले बघा ना तुमच्यात कोणीतरी असलं लग्नाचं तर. ब्रह्मदेव म्हणला तुम्ही 1000 वर्ष भजनाला बसलाय, तेवढ्यात आमच्यात राहिलाच नाही ना नवरदेव. हां, लॉकडाऊनमध्ये आम्ही गुराच्या गोट्यात सुद्धा लावली गुपचूप. नवरदेवच नाही ना, कोणाच लग्न करता? शंकर म्हणले अरे लग्नाची मजा करायची, नवरदेवच नाही तुमच्या दादा कसं काय होणार? ब्रह्मदेव म्हणला एक नवरदेव आहे राव. शंकर म्हणले कोण रे? ब्रह्मदेव म्हणला तुम्हीच म्हणलं का? शंकर म्हणले ब्रह्मा. ब्रह्मदेव म्हणला मी नाही, असं ही माझ्यावरची म्हणते, मागं आलेली म्हणते, आपले अंगलट घेत नाही राख असल्यामुळं समोर. असं का चालते वा, मला नाही पुनर्विवाह करायचा, जा निघा. दिले हाकलून सगळे देव आणि पुन्हा डोळे झाकले, लागले भजन करायला. मैलभर देव माघारी गेले बारीक तोंड करून. त्याच्यात बी जाताना इंद्र आहे ना, ते ब्रह्मदेवाला म्हणला काय झालं हो, काय झालं? ब्रह्मदेव म्हणला त्यांनी पुन्हा डोळे झाकले. इंद्र म्हणलं मग एकदा उघडायचं बघा की, ट्राय करा की आता हे. ब्रह्मदेव म्हणला डोळं उघडायला त्याला लावणाराचं काय होतं हे माझ्या डोळ्यानं बघितलंय. इंद्र म्हणला पण ते प्रकरण जुनं होतं, हे ताजं आहे ना, आता ताजं आहे ना. मग ब्रह्म म्हणला तू जा ना. इंद्र म्हणला मग ती माझी राख करील ना. ब्रह्म म्हणला मग तुला माझी करायची आहे का? चाटा गुटलाला का तुला मी ओळखून फार्म भरा म्हणतो तू पाहुण्याच्या गावाला जा शेण्या, चल पुढं. आणि तेवढ्यात शंकरच उठून उभा राहिले. का? ज्या रामांचं भजन शंकर करत होते ते रामभद्र डोळ्यापुढं प्रगट झाले आणि रामप्रभूंनी सांगितलं माझी आज्ञा आहे, देवांना पुन्हा परत बोलवा, याच्यातून चांगलं निर्माण होणार आहे. शंकर उभा राहिले. या देवानो, या चला बरं चला, माझं लग्न करायचं का तुम्हाला? ब्रह्मदेव म्हणला कुणाचीच राख न करता जागा झाला ती झाला, लग्नाचा विषयच नव्हता काढला तर विषय आता त्यानंच घेतला अंगावर. हा चला लग्नाला, तुमच्या लग्नाला आणला. नाचायला लागले देव तसे. शंकर म्हणले लागा अजून मुलगी बघायची, ठरायचं, मांडव सुपारे काय काय असेल ते करा, आताच तुम्ही नाचायला लागला. ब्रह्मदेव म्हणला फक्त अक्षदाचंच उरलंय काम. शंकर म्हणले नवरी कुठल्या गावची आहे? म्हणजे हिमालय नगरीतली. कुणाची मुलगी आहे? या हिमालय राजाची, पर्वताची. कोणी बघितली? म्हणजे आम्ही बघितली सगळे. पसंत कोणी केली? आम्हीच केली. लग्न कधी आहे? आता चला. आला का निमंत्रण? महिना झाला ना तुमचा कुरावला तिथंच खातोय. कुरावला कळतं ना तुम्हाला? हां, नारद तुमचा कुरावला आहे, लय हाणतंय ती, 4 वेळा खातंय एका घरात. निमंत्रणच पोचवायला ते तिथं गेलंय. चला तुम्ही फक्त लग्नाला चला. शंकर म्हणले चालायचं तर चला, आपल्याला काय नवरी कुठली आहे माहीत नाही, किती दिवस चालल्यावर ती सासरवाडीचं गाव येणार आहे माहीत नाही, काय को टेन्शन लेणे का, भजन करणे का. बायको मेली, ब्रह्मरसाचा काढा त्यानं सेवन केला. आता लग्नाला नवरदेव म्हणून निघालाय. डोक्यात काय विचार घेतला? लग्न तर माझंच लावतेल का नाही, करायचं काय, मांडव असेल का नसेल का, फाटला वाऱ्यानं का, काय आपल्या आचार्य आला का मेला, करायचं काय आपल्याला तिथला, हे माझंच लग्न लावतेल ना. चला म्हटल्यानंतर केश कामदेवाला मारताना विस्कटले होते तेही बांधले नाही. अंगावर साप वळवळा, राख अंगाला फासलेली, गजचर्म असं गुंडाळलेलं आणि सर्पाच्या माळा सगळ्या अंगावर न करतात वळावळा साप सगळे. आणि तसंच बिना कापडाचं नवरदेव आहे हो, आणि बाकीचं वराड नटून थटून आलेलं. मजा आहे का नाही? ज्याचं लग्न तेच बसलं बैलावर,
बाकीचं देवांची आपापली कसली कसली वाहनं होती आणि ह्यो नवरदेव बैलावर बसला आणि त्यानं डोळे मिटले, लग्न माझं आहे. किती दिवस प्रवास आहे आणि काय, कशाला घ्यायचं टेन्शन, आपलं भजन केलेलं बरं. नवरदेव बनला तरी सुद्धा ब्रह्मरसाचा काढा घेणं त्यानं बंद केलं. नंदीवर बसल्या बसल्या तो जो 2 सेवक घेतले फक्त, बरोबर सेवगण, नंदीवर बसल्या बसल्या रामरायांनी ब्रह्मरस सुरू केलं. बाबा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. असं केलंय का कोणी काम? आताचं नवरदेवाचं आपल्यातल्या लग्न समजा घटनांदूरला आहे, हितनं गाड्यात बसल्यावरती नालाय काय हरिपाठ म्हणताय होय, तिथं जास्त हितनं सुरुवात त्याची. क्या बोलती तू, तुला झाल्यावर कळल ती काय बोलती, तुला काय कोळसं घालती का लाकडानं हाणती का शेण फेकून मारती, तुला नंतर कळल. हरिपाठ देवाचं नाव घे ना, तू आता चाललाय. शंकरांनी घेतलं. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर ब्रह्मदेवानं सरळ यांच्याकडं बघितलं. कोणाकडं? शंकरांच्याकडं. ते आपलं बैलावर बसून डोळे झाकून भजन करत चालले. ब्रह्मदेवानं मागं बघितलं. अर्ध्या रस्त्यात वराड पोचल्यावर ब्रह्मदेवानं बघितलं तर शंकरांचं अंग उघडं, अंगाला सगळी राख फासलेली, रुद्राक्षाच्या माळा, साप वळावळा, काय दागिने आहेत त्या बाबांचे. हां, सगळ्या देवांचे पार्वती लय बोंबलायची पुन्हा. हो, पार्वती म्हणायची बाया घरी बायाची ये ना, गप्पा मारा ये ना, त्या मेथीची भाजी नीट करू लागा ये ना, तांदळातलं गव्हातलं खडं काढाय कोणी याय ना, बायाची याय ना. त्या किती बायांना पार्वती म्हणायची, एखादी तरी मिटिंग बचत गटाची माझ्या घरी घ्या बाया. पण त्या बाया म्हणायच्या नको बाया, तुझ्या घरी नवऱ्याच्या, तुझ्या घरी जर मिटिंगला येऊन बसलो आणि तुझ्या नवऱ्याच्या गळ्यातला एखादा दागिना जर मिटिंगीत घुसला तर कुठवर पळाव. दागिने काय का हे बघा, सर्प म्हणजे साक्षात काळ, आणि साक्षात काळाला गळ्यात वागवू शकतो तोच बनेश्वर होऊ शकतो, बाकी कोणाची ताकद नाही. अजून काय काय बाया तो गप्पा मारता मारता आपल्या नवऱ्याला शंकराची उपमा देता राहिला. किती बावळाटपणा आहे हो. 10-12 बाया गप्पा मारत बसल्या का नाही, एखादी बाय म्हणते माझ्या नवऱ्याचं काय बाया, माझा नवरा निवळ बोळा शंकर, तुला लाज वाटते का बोलायला? हा दे शंकर, तू बनेश्वर शंकर कुठं, तुझा पेताडा संख्या कुठं? हा, त्या भगवान शंकरांनी काय प्याला? विष प्याला का नाही? भगवान शंकर विष प्याले म्हणून नीलकंठ नाम प्रसिद्ध झालं. विष प्याला. तू जर म्हणते माझं नवरा बाळा शंकर आहे तर तुझ्या संख्येला रोगार 5-1.5 बाजली बघू शकतंय का? नवरा जर तुझा शंकराच्या लेवलला तू बसवते तर त्याच्या गळ्यात दागिना आहे तसला तुझ्या नवऱ्याच्या गळ्यात दि बरं. हां, 5-50 कायम अंगावर वळा वळा. बघितलं की माणूस म्हणते पळा 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 पळा, असलं वळा वळा. आणि तू म्हणजे माझा नवरा बोळा शंकर आहे. तुझ्या नवऱ्यानं जर हरभऱ्यात बघितला हरभऱ्यात बघितला तर 10 एकर पळतोय आणि गावाच्या वावरात जातो म्हणतो आला आला आला, तो मगाच गेला. तू बोंबलं 10 एकर आला. लेवलनं चालाव ना माझ्या नवऱ्या बोळा शंकर. आणि दुसरा एक अंगलटियाचा खेळ सांगू तुम्हाला. एवढा भोळा आहे बनेश्वर, एवढा भोळा आहे. रावणानं 1000 वर्ष शंकरांचं भजन केलं आणि शंकरांकडनं पार्वतीच मागितली आणि तिला घेऊन लंकेत गेला. अलीकडंच गणपती बाप्पा आणि भगवान विष्णूंनी नाटक करून पार्वतीला सोडवलं, नाही तर ती लंकेत पोचली असती. आणि भगवान विष्णूंनी स्वनिर्मित एक स्त्री तयार करून शंकरांच्या सिंहासनाखाली ठेवली. तिला रावण पार्वती समजला आणि घेऊन गेला. तिचं नाव आहे मंदोदरी.
रावणानं शंकरांना त्यांची पत्नी पार्वती मागितली आणि शंकरांनी ती दिली. तू जर म्हणती माझा नवरा भोळा शंकर आहे समजा, अंगलट येत आहे ना हे, बोलायचंच नाही उद्यापासून माझ्या नवरा भोळा शंकर हे बघ. भगवान शंकर त्या ब्रह्मदेवानं कंपॅरिझन केलं. आता लग्नाला निघाले ना, अर्ध्या रस्त्यात गेले, ब्रह्मदेवानं बघितलं तर राख अंगाला फासली, कातड गुंडाळ्या, रुद्राक्षाच्या माळा, ती कातड गुंडाळ. ब्रह्मदेव म्हणला लग्नाच्या दिवशी तरी ह्यानं मेकअप करायला पाहिजे होतं. नवरदेव त्यो आहे, आपण वराडातली माणसं नटलोय, आपल्या शर्टाचं कापड बघायचं ब्रह्मदेव असं, त्याच्याकडे बघायचं उघडं चांग, आपल्या गळ्यातला हिऱ्याचा हार असा बघायचा, त्याच्या गळ्यातलं हे दाग, आपलं पंच असं बघायचं आणि ते कातड गुंडाळले, आपल्या वाहनाकडं बघायचं, ते बैल बघायचं. ब्रह्मदेवाला वाटलं त्याला काय नाही, मसनातच राहता येते, पण त्याच्याबरोबर चालण्यानं आपली किंमत डाऊन होते, आपली किंमत कमी होते. आता कमी होते पण काय का, ब्रह्मदेवानं हे कंपॅरिझन केलं. चालत चालत पुढं विष्णू चालले होते, ते विष्णूंजवळ गेला आणि विष्णूंना ब्रह्मदेव म्हणतो देवा नवरदेवाकडे बघा की, नवरदेवाकडे बघा की. विष्णू म्हणले बघितलं आहे की, त्याला काय बघायचं आहे, बघितलं आहे मी. नाही म्हणलं बघा की, लग्न त्याचं आहे, नटावं थाटावं जरा, कापडं घालावं का नाही लग्नाच्या दिवशी ते, साप वळा वळा राख अंगाला बसले, कातडं गुंडाळले, बैलावर बसले, केसाचे गोळ झिंजे वळीस काढले, सगळ्या जटावीस काढल्यात, त्याला काय कळते का? हां तुम्ही जरा समजून सांगा, नवरदेवासारखा वाघ बनावं. ब्रह्मदेव तावात बोलायला लागला आणि विष्णूने सांगितलं ए हळू बोल, तुझं बोलणं जर त्यानं ऐकलं आणि जर बैल माघारी वळवला तर त्याला जागा करायला मी तुला लावीन. ब्रह्मदेव म्हणला नको, मग बोंबलू नको, पुढं चाल, तुला लय नवरदेवाची लाज वाटते तर मैलभर पुढं जा ना. ब्रह्मदेव 1 मैलभर पुढं गेला, लाजला नवरदेव. अर्ध्या तासानं इंद्र बी तसंच लाडत आलं. विष्णूनं म्हणलं गवडी नडायला पाहिजे, थोबाडी दिन, चल तुला लाज वाटते नवरदेवाच्या, ते पुढं चल. इंद्र बी गेला, एक 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 करत. नवरदेवाचं लग्न आहे, त्या नवरदेवाला सगळे लाजले हो आणि सोडून गेले. विष्णू गेले तर विष्णूंचा नाविलाज काय झाला माहिती आहे का, सगळेच एक एक करून गेले. विष्णूने विचार केला तुम नकटे हम नकटे सब नकटों का मेला, उसमें एक बच गया था नाकवाला, वो भी बन गया उनका चेला. विष्णू पण गेला, कार्यक्रम झाला. विष्णू पण गेले, पटांगणच मोकळं ना, एवढी गर्दी होती तर पटांगणच मोकळं. ते 2 सेवक शिवगण फक्त बरोबर, ते शिवगणांनी, आणि हे बाबा डोळे झाकलेलं ब्रह्मराचं सेवन करते, राम 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 राम. त्या 2 सेवकांनी नवरदेव जागा केला. नवरदेव उडा कुठं म्हणले होते ना, डोळे उघडले. म्हणले का रे भजन करतोय ना मी, मला का जागा केलं? ते 2 म्हणले आपण चाललोय कुठं? शंकर म्हणले कुठं? हां माझ्या लग्नाला चाललोय. आलं का ध्यानात? म्हणले लग्न तुमचं आहे हे तर ध्यानात आलं का? म्हणले हां. म्हणले लग्नाला चाललोय, तर लग्नाला वराडा असतं का? ते 2 सेवक विचारतात, लग्नाला वराडा असतं का? शंकर म्हणले असतं का काय म्हणता? होतं ना. ते 2 म्हणले मग बघा ना. बघितलं तर पटांगणच मोकळं सगळं. शंकर म्हणले आपल्याबरोबर लग्नाला आलेले कुठे गेले? ते 2 म्हणले 2 मैल पुढे गेले. भोळ हे भोळसटपणे विचारलं आपल्याला टाकून का गेले? त्यातलं एकानं सांगितलं आपल्याला टाकून गेले याचं कारण असं आहे, आपल्याला ते लाजले. तरी बी कळलं नाही या बाबाला, भोळ तरी विचारलं ते आपल्याला लाजायचं काय कारण? तेव्हा त्यातल्या एकानं सांगितलं तसं काही निष्कारण विनाकारण नाही, आपल्याला लाजायचं कारण हे आहे आपला मेकअप जरा त्यांच्यापेक्षा जादा झाला आहे. मग ध्यानात आलं, म्हणलं बरोबर आहे ना, आपली केस हेच काटले, कातड गुंडाळे, साप अंगाला, त्यांचे कपडे कसे, त्यांचे वाहनं कशी, जाऊ दे आपलं मागणं चला. ती 2 म्हणले नाही वराड पाहिजे. शंकर म्हणले गेलेलं आपलंच आहे ना, गेले मातेत गेलेली पुढं. हां पालखी जर बेलवाडीच्या रिंगणात आहे तर तुमच्या बापाची पेंड अंथुरण्यात आहे का? ती पालखी बरोबर असते ना, महाराजांनी सांगितलं दिंडी असते. पालखी सोहळा सोडायचाच नाही, पुढं मागं करायचं नाही. काय गरज आहे पुढं मागं करायची?
भगवान शंकरांना त्यांनी सांगितलं गेले ते गेले मेले आपल्यासाठी, आपल्याला काय करायचं, आपल्याबरोबर वराड पाहिजे. शंकर म्हणले काय मारता काय करा. ते दोघं म्हणले वराड पाहिजे तर आपलं काय चुरू नाही आळंदीला जाऊन लगीन लावायला. वराड पाहिजे. शंकर म्हटले मग आता ओरिजिनल बोलावतो. नंदीवर बसल्या बसल्या हात वर केला. ओम ओंकार असा हाकारा केला आणि ऑर्डर सोडली शंकरांनी. या भूमंडलातल्या सर्वच्या सर्व स्मशानातल्या सर्वच्या सर्व भूताखेतांनी पिशाचांनी आत्ताच्या आता माझ्या लग्नाला हजर व्हावं. त्यांचा मालक आहे हे बाबा. मालकाची ऑर्डर म्हणल्यावर भूताला एक तर कोणी लग्नाला बोलवीत नाही, कारण त्या भूताला नवरा नवरीच कळत नाही. नवरा नवरी राहते ना अक्षता टाकतं इकडे, ती भूत नेहलीच तर न्यायचीच नाही. भूताची गोळा झाली, काय डबल शीट काय टिबल शीट, काय हातावर चालायची काय पायावर चालायची, काय हसायची तर काय रडतच राहिली, नुसतीच रडायची भूत. ती लाखो भूत गोळा झाली. नवरदेवाला जे आनंद झाला ना, त्या नवरदेवानं इतके गर्दी होती ना, लाखो भूते वेताळनाचं ते हर्षयुक्त उमापती. त्या गर्दीत उडी मारली भूताखेतांच्या. त्या दोघांना हुडाकता हुडाकता 4 तास गेलं राव. 4 तासांनी नवरदेव त्यांना गावला आणि नवरदेवाच्या हाताला धरलं आणि ती 2 शिवगण पाया पडले. तुम्ही नवरदेव आहे की राव, आजच्या दिवशी तरी तुम्ही नाचायचं नसतंय, काय कळतं का नाही तुम्हाला. शंकर म्हणले भावकीत आल्यावर मला सुधरणच काय. हे ओरिजिनल वराड आहे आपलं. कुठं जात नाही काय नाही, पोराच्या डब्याची काळजी नाही का, नवऱ्याचा डबा का रजा बिजा काहीच नाही. ह्यांना 16वा झाल्यावर जावं सांगावं लागल, निघा तुम्ही निघा, तरी जायचं नाही. ह्यातलं ओरिजिनल वराड आहे. मग हे भूतांचं वराड घेऊन हे मागणं गेले. तोपर्यंत तुमच्या लक्षात आहे का, ब्रह्मदेव आधी गेलता ना, ते मांडवात पोचला हिमालय नगरीच्या. त्या कमानी दरवाज्यालाच पार्वतीचा चुलता फेटा बांधून स्वागत करायला उभा होता. ब्रह्मदेव दिसायला देख ना, स्वागत करणारं वाकलं फसलं ना त्यालाच. नमस्कार. ब्रह्मदेव म्हणला नमस्कार. मग त्यानं विचारलं तुम्ही नवरदेव आहे का. ब्रह्मदेव म्हणला नाही. तुम्ही कोण आहे. म्हणला मी वराडातला आहे. जा आतल्या बाजूला चिक्की आहे खा. ब्रह्मदेव गेला पंक्तीला. नंतर अर्ध्या तासात इंद्र आला. ते बी दिसायला देख ना. इंद्राला नमस्कार केला त्या सेवकानं, हिमालय राजाच्या बंधूनं. नमस्कार, तुम्ही नवरदेव का. ते म्हणलं नाही. तुम्ही कोण आहे. वराडातला आहे. जा चिकी काय. एक 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 देव येईल तसा देख ना. सगळ्यात शेवटी आले विष्णू. आणि विष्णूंना बघितल्यावर तर त्याला खात्री पटली स्वागताध्यक्षाला. अरलय किती एका चढीत एक देखणी गेली. ह्याच्याशिवाय कोण देखना असेल. विष्णूंना नमस्कार केला. त्याला नमस्कार, तुम्ही नवरदेव का. विष्णू म्हणले नाही. मग तुम्ही कोण आहे. म्हणले मी नवरदेवाचा जोडीदार आहे. आणि जा जेवाय म्हणला जा. ही म्हातारी कोतारी जी पार्वतीच्या गावातली बसली होती का नाही हिमालय नगरीतली, ती एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणायचं ते टाळी. बघितलं का लागा वराडात आलेली माणसं आहेत आतापर्यंत. ही लग्नाला वराडात आलेलं नवरदेवाचं जोडीदार जर एवढं देखणं. उगाच माझीच मापं काढायला लागली. गळ्यात 5-50 होतं का नाही, त्यातल्या 10-12 जणांना सांगितलं बघा रं मावळणींकडं. ठिस 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 करून अंगाव जे आलं. मग काय मावळणीच्या हातात ताट का ताटात निरांजन का निरांजनात तेल का तेलाला वात. डोळं पांढरं करून करून मावळणी सगळ्या पडल्या. आणि त्या वारा घालायला बाया आल्या. उचलून त्या मावळणी नेल्या. नारद शंकरांच्या जवळ गेले आणि म्हणले नवरदेव लग्न लागेपर्यंत दागिनं जरा काढून ठेवता का. शंकरांनी नारदाकडे बघितलं. महिना झालं खातोय, तुला अजून अक्कल नाही वेळ. हा, आणि तुला कळत कसं नाही. या शिवतत्वानं, या बनेश्वरानं ज्याचा एकदा अंगीकार केला त्याचा धिक्कार पुन्हा कधीच नाही केला. मी अंगीकार करतो त्याचा अंगीकार, धिक्कार कधीच करत नाही. मी नाही या सर्पांना सोडू शका. चाल लग्न लावून घ्यावर का. नवरदेव या नारदांबरोबर आलं. लग्नात तिथं 2 पाट मांडले होते. एक ब्राह्मण काकाला एक शंकरांना. शंकरान पाटावर बसले येऊन. ते ब्राह्मणच आलं नव्हतं लवकर. आलं ते आले उशिरा आलं. हळकून आणली का, पानं आणली का, गहू आणलं का, ते सगळं आणल्यावर का गेलं तना तना करीत. आणि ते काका पाटावर बसला. आणि मग त्याला नवरदेव दिसला. त्यानं बघितलेलाच नव्हता.
बसताना आपण अर्ध बसलं की पाठ धरतो ना, तसं अर्धा काका बसला आणि पाठ धरून बसला, तसे त्याला गळ्यातला कार्यक्रम दिसला. आणि मग त्या साप बी जरा चाबरच होतं. मावळणींकडं बघा म्हणलं होतं, पण काकाकडं बघा म्हणलं नव्हतं. शंकर द्या सापाने मनाने शानपणा केला, 2-4 ठेस ठेस करून काकाच्या आगाव आलं. ते पाठा सकाटच मांडवाच्या बाहेर सुटलं. काका पुढं राजा मागं, काका पुढं राजा मागं. 2 मैल गेले होते ना, पाठ फेकून दिला. हो आणि म्हणलं हो हो येडे, लग्न लावायला तुम्ही आमच्या घराण्याचे पौरोहित्य कायम करता. हिमालय नगरीत जेवढे विवाह आहेत ते तुम्ही लावलेत काका, तुम्हाला लग्न लावायला यायला लागल. म्हणला आपल्या बापाच्या लग्न लावणं होणार नाही. अरे त्याच्या गळ्यातल्या दागिन्यातनं जगलो तो मंगलाष्टका म्हणीन का कसं, हे आपल्याच्याला जमत नाही. म्हणला धरून आणला 50 जणांनी काका. नवरदेवाला नारद कानात सांगत होतं, नवरदेव त्या दागिन्यांचं काहीतरी करा राव, त्या मावळणी अजून वाराच खाते त्या, हे काका लग्नाला थांबना, काहीतरी करा. शंकरांनी हात असे ठेवले क्रॉसमध्ये आणि सांगितलं माझे सर्प कोणालाही काही करणार नाही, अभयदान घ्या लग्न लावून. भेद काकांनी लग्न लावलं. सगळं पुन्हा वराड जेवलं. आता पार्वतीला घेऊन भगवान शंकर पुन्हा हिमालयाकडे निघाले. जाताना काय म्हणलं पाहिजे, पत्नी मेली ब्रह्मरस भजनच केलं. नवरदेव बनून लग्नाला निघाला, आनंद झाला म्हणून देवाला विसरला का, असा खाडा सेवन केला ना. आता नववधूला घेऊन पुन्हा घरी निघाले हिमालयात, तरी आता तरी विसरतायत कुठं. जाताना सुद्धा भगवान शंकर त्या पार्वतीला नंदीवर बसवून घेऊन ब्रह्मरसाचं सेवन करत करतच कैलासामध्ये निघून गेले. अगतम रामा सुस्वागतम रामा. देवाला संसारात बोलवावं कधीच काही कमी पडत नाही. आपण पाहुण्याला संसारात बोलावतो, आपल्याला कमी पडल्याशिवाय. देवाला बोलवावं, तो सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, सर्व सुखाची आगर आहे. पाहुण्यापाशी हाय काय, येतंय आपल्याच कोंबड्या खाऊन जातंय, सिगरेटीचं बिल पानपट्टीवाला पुन्हा म्हणतो तुमचा अमका तमका पाहुणा आलता, त्याचं 200 रुपये सिगरेटीचं द्या. लारी का आबरू आपली काय त्याला खायला घालून उपयोग काय. देवाला बोलवा. शंकरांनी रामरायांना सांगितलं माझ्या प्रपंचपंडित अवस्थेमध्ये तुम्ही या, आनंद. नंतर तारकासुराच्या वधाकरता कार्तिक स्वामीचा जन्म वगैरे वगैरे गोष्टी घडल्या. सांगण्याचे 3 मुद्दे माझे होते. ब्रह्मरस शंकरांनी सेवन केला, तो चांगल्या वाईट परिस्थिती आली, दुःखाचा प्रसंग आला, सेवनच केलं. आनंदाचा आला, सेवनच केलं. अत्यानंदाचा आला तरी ब्रह्मरसाचं सेवन करतच राहिले. असं तुकाराम महाराज बनसारोळ्याच्या म्हाताऱ्यांना सांगतात. तुम्ही असं केलं तर तेने पिढा विढोबार कुमाई. भगवान शंकरांचं उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलं. सांगतात असं भजन करा. एकाने विचारलं पथ्य काय आहे का. महाराज म्हणले हो, पथ्य आहे पूर्वार्ध आणि कुपथ्य आहे उत्तरार्ध. पथ्य काय याच्यातलं, या औषधाचं पथ्य काय आहे, जेवढी औषधं मोठी तेवढी पथ्य असतात. औषधाचं पथ्य आहे पूर्वार्ध, पथ्य नाम विठोबाचे, आणि कुपथ्य आहे उत्तरार्ध आणि कवाचे. दुसरा अभंग सांगतो, लक्षात घ्या लगेचच, हेच कळून जाईल, ह्याला काय विस्कटत बसायची गरज नाही. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आहे हे पथ्य आहे, आणि उत्तरार्ध त्याचा ते कुपथ्य आहे. आणि कापे काम नाही, हा आहे त्याच्यातला पथ्य कुपथ्याचा भाग. असं सेवन करा. एक जण ते म्हातारा म्हणला महाराज तुम्ही माया नावाच्या फार मोठ्या रोगावर फार मोठं औषध दिलेलं आहे, पण आमचा प्रश्न असा आहे, आम्हाला एवढा सगळ्यात मोठा रोग तेवढाच कुठे आहे रोग, आणखीन बारकी चिरकी रोग लई आहेत ना महाराज, आम्ही लई नालायक आहे. कुठली होती ती, हा ते त्यावेळची, आता नाही. आम्हाला बारकी चिरकी अपपर भाव आहे, द्वेषमूलक भाव आहे, अहम भाव आहे, हे बारकी बारकी रोग आहेत ना, ते रोग ह्याच औषधानं जातील का त्याला दुसरी घ्यायला लागतील. तुकाराम महाराज म्हणतात काय वेड्यानो, सगळ्यात मोठा रोग भवरोग आहे. भवसागर तरता कार्यकरिताचा चिंता पहिलो वादाता कडीकर ठेवून या त्याची बाई घाला मिठी मोल निघे जे गजेटी. अरे सगळ्यात मोठा रोग हा भवरोग आहे. तो रोग जर या औषधानं जातोय तर बारके चिरके राहतील कशावर ना रे. काय गरज आहे का एवढं विचारायची तुम्हाला.
भवरोगा ऐसे जाय भवरोगा ऐसे जाय. आणि काय एक क्षुल्लक आहे, काहीच विचार करू नका. भवरोगाच्या पासून पार करणारं, परावृत्त करणारं, पलीकडे नेऊन सोडणारं हे औषध आहे. फक्त प्रपंच प्रणित अवस्थेमध्ये दिनरजनी हाची धंदा असं तुम्ही घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली